चला सामना इथे सुरू होतोय. गोलंदाजी सज्ज तो गोलंदाज रुपेश, स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय संदीप, नो स्ट्रायकला राजू राजा बघतोय. चेंडू लॉक करतोय, चेंडू हवे ते पायचे कॉटन बोर्ड होतोय का. फलंदाज आपण बघतोय संदीप, बॅक टू पवेलियन. सेमी फायनलचा सामना, बिग विकेट. थँक्यू. अजय सिंगने जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर आपण तर बद्री यांच्याकडनं 1,500 रुपयाचं वार्षिक. बद्री पारितोषिक किती जमा करा, नाहीतर घरी आम्हाला जायचंय संध्याकाळी. सुरेख चेंडू अपील केले गेले. साईडला शपाल होतोय, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर काढतोय, चेंडू सीमा पार. 4 धावा. मॅडमचे अप्रतिम क्रिकेटर रवींद्र खाडे खांबारपाड्या यांच्यात, आणि आपण ज्यांनी नेट आम्हाला इथं उपलब्ध करून दिले सचिन ठाकूर, तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन ठाकूर यांचं इथे आगमन होतोय. आमच्या आयोजकांना त्यांचं हार्दिक स्वागत. आदरांजलीला पण आपण नेट दिले होतं. चेंडूचा फेस कोणाचा प्रयत्न, लो फुटा चेंडूचा फक्त दिशा देण्याचा काम करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. उमारली संघाने आपण 12वी फायनल जिंकलेली आहे, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. सचिन भोईर आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतोय. चेंडू ऑन साइडला फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या मध्ये चेंडूला काढतोय, चेंडू सीमा पार जातो का पाहिजे. 2 क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत, पण चेंडू सीमा पार. 4 धावा. रुपेश गोलंदाजी मार्क, स्ट्रायकरला फलंदाज राजू. चल जरा सामना लवकर चालू करायचा आहे. चला चेंडू जरा आणून त्याच्या आयोजकांना विनंती करतोय. रुपेश चेंडू, चेंडूला घेऊन गेला डीप कव्हर रिजन मध्ये, तोपर्यंत क्षेत्राच्या चेंडूला फीड करतोय. 2 धाव मिनिट आहेत. 2 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या आपण 10 धावा पहिल्या षटकात समाप्तीनंतर. धाव संख्या 10. अनिल सरका गोलंदाज थोडंसं जायबंदी झालं, पण मात्र वॉर्मअप करतोय, स्वतःला तंदुरुस्त करतोय. ह्या सामन्यासाठी पण त्यांनी नेट दिलाय, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतोय. चांगलं सहकार्य केलंय. सामना इथे चालू आपण बघतो TPL मधला सेमीफायनलचा सामना. आपण
गौदी इलेव्हन पक्ष सचिन. आपण इथं गोलंदाजीचे मार्कवर येतो म्हणजे आपण यावेळी बघितलं तर अनिल. सायकल फलंदाज आपण बघतोय अजय. पुन्हा एकदा अनिल मात्र पुन्हा एकदा जायबंदी होतात. क्रॅम्प येतोय. चला बघा जरा खेळाडूला काय झालंय आणि त्या खेळाडूला बाजू आपण तर बसू शकता. सबस्टिट्यूट खेळाडू खेळवा. सबस्टिट्यूट खेळाडू आपण खेळू शकता कारण की वेळ फार कमी आपल्याकडे. TPL ची फायनल सुद्धा आहे. प्रथमोपचार सुद्धा आपण करू शकता. क्या बात है बहुत अच्छी गेम. सचिन काळांचा काही संबंध आहे का कोणी. चला जरा लवकर त्याचे खेळाडूंनी चला जरा अनिलला उचलून घेऊन यायचंय. गाडी घेऊन जायची. गाडी घेऊन जायची. चला जरा लवकर हर्षद जरा लवकर. चला सबस्टिट्यूट खेळाडू लवकर यायचे. दुसरा खेळाडू पाठवून द्यायचा आहे आणि आपण इतर प्रथम उपचार सुद्धा करायचे आहेत. अनिल वरती कलू जरा फास्ट. उचलून घ्या उचलून घ्या. थँक्यू नितीन. थोडंसं आपण खेळाडू जायबंदी झालाय. गोंधळी सज्ज होतोय. दुसरं षटक घेऊन येतोय पशु. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय पशु. चोळेगावांकडून सायकल म्हणा अजय. पुढचा सदोय हुक करतो चेंडूला. टॉप आहे चेंडू हवे ते 200 चेंडू मध्ये पोहोचतायत. अजय बॅक टू पवेलियन. बिग विकेट.
इथं मात्र स्टार इलेव्हन संघाची आपण खूप घसरगुंडी होते. गुलफामने जर षटकार मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे. गुलफाम आणि सिकंदरी जोडी पाहिजे कशा प्रकारे खूप चांगली गोलंदाजी करतो पशु. सिकंदर संगनायके तिच्या उंबरठ्यावर आपण बघतोय. जर जोरदार होत्या पशुसाठी जर जोरदार होत्या पशु हॅट्रिक पूर्ण करतो का स्पर्धेत दुसरी हॅट्रिक ऑन साईडला अपूल करण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतोय इथं मात्र पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीत. निर्धाव चेंडूची समाप्ती अप्रतिम गोलंदाजी पशीच्या माध्यमातून कारण की अनिल सारखा एक जबरदस्त भेदक गोलंदाज रफ्तार का सौदागर आपण थोडासा इंजर्ड ग्रस्त आहे. तुमच्या समर्जक कक्षामध्ये आपण रवी खाडे एक जबरदस्त क्रिकेटर पशु तो सिकंदर हा चेंडू ऑन साईडला पुल करतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरना चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्यात आपण 15 धावा. आमचे खूप चांगले मित्र धनाजी सेलार तुमचं तर स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून उर्फ भाऊ पशु गोलंदाजी मार्ग स्ट्रायकरमध्ये सिकंदर पण तो लॉन साईडला पुल केलाय. चेंडू हवे ते मिड विकेटला सिकंदर आपण बोलले तरी ते बाद होतोय. गुलफामने जर षटकार मारला तर 200 रुपयाचा वार्षिक 500 रुपयाचा वार्षिक बघा गुलफामसाठी. आपण बघितले नारळवाले काका सुद्धा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे नारळवाले काका तुमचं सुद्धा. पशु गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण म्हणतो सिकंद आपण म्हणतो गुलफाम चेंडू पाय पॅड होतोय अपील होतोय पंच मात्र कोणाची खूण करत नाही. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय स्टार इलेव्हन संघाची 15 गडी बाद झाले तर आपण वेळी तरफ 4 गडी बाद 15 डीजे. अजूनही आपल्याकडे 1 तास बाकी आहे. अजून मेगा फायनल बाकी आहे. बक्षीस समारंभ बाकी आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतो 15. आपण गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय. रुपेश वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं डे गणतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकरला महेश रुपेश तो महेश साईडला शपालून पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. चेंडू 30 सर्कलमध्ये फीड होतोय. यशस्वी होतोय. चेंडूला फीड होतोय. 1 धाव मिळते. गुलफाम याने एक सुवर्ण संधी 3 षटकार मारले तर पारितोषिक आहे 1000 रुपयाचा वार्षिक कमल कडून. लॉफ केला चेंडूला. चेंडू हवे ते पाहिजे जेल होतं का
गोलंदाज स्वतः जातो पण कॉटन बोर्ड मात्र सुटतो इथे. रुपेशने प्रयत्न केले होते पण यश लाभत नाहीये. आपण बघतोय अनिल मात्र सामना फक्त आता एन्जॉय करतोय कारण की त्यांच्या पायाला आपण क्रॅम्प आलाय त्यामुळे ते क्षेत्ररक्षण करू शकत नाही, गोलंदाजी करू शकत नाहीये. तसं काय दोन्ही वाढते धावसंख्या बघितली तर 18 धावा. रुपेश गुलफाम ऑन साईडला पंच आपण वाईटची खून करतात. ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 2 षटकार मारले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कमल यांच्याकडून पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. गुलफाम साठी पाहिजे. गुलफाम कशाप्रकारे फलंदाजी करतोय. चेंडूचा अवथळे चेंडू मात्र आपण बघतो की चढीच्या माध्यमातून चेंडू एष्ट्यांवरती लागत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. रुपेश गोलंदाजी मार्क सायकल बना. गुलफाम चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू तो लॉंगॉनला एक धाव पूर्ण करतोय. पाछा दुसरी धाव पूर्ण होते काय ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर पण नकार देतो गुलफाम. एकच धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव 20. स्टार्स आपण स्टार 11 संघाची धाव संख्या 20. तिसरं षटक प्रगतीमध्ये 5 गडी बाद 20 अशी धाव संख्या. रुपेश टू महेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग करतो. चेंडू हवे ते झेल होतं का पाहिजे. झेल सुटतोय तर सोप्पा झेल. खूप लेझी क्रिकेट बघायला मिळतो आपल्याला काउदी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. एक धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फल करते 21. आमचे गुणलेखक रवी खाडे जबरदस्त गुणलेखक आहेत. तेवढेच चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. रुपेश गोलंदाजी मार्ग स्ट्राईक पण गुलफाम. हा चेंडू खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्टार 11 संघाची फक्त 21. 5 गडी बाद 21 डीजे. थँक्यू. पंच नोची खून करतायत म्हणजे एकूण 7 धावा मिळणार आहेत. 7 धावा मिळत आहेत म्हणजे आपण बघितलं काही पंच नोची खून करतात कारण का क्षेत्ररक्षण बघितलं एक साईडला आपण जास्त लावले आहेत. महेशच्या बॅटमधून एक षटकार येतोय. पंच फ्री डे नाही आहे का नाही. फ्री डे कोणत्याही नोला आपण फ्री डे दिली जाणार इथे.
सनी गोलंदाजी मार्क स्ट्रायकला म्हणतात महेश. या चेंडूवरती मात्र महेश कॅच क्लीन बोर्ड होऊ शकत नाही, फक्त रनआउट होऊ शकतोय. हा चेंडू पुन्हा खेळून करतोय कॅरपटच्या माध्यमातून चेंडू होतो मिडविकेट रिजन मध्ये. शतक्षण चेंडूला फीड करतोय, चेंडू सीमा पार जातोय, मिस फीड 4 धावा. कमाल है, खूबसूरत लगती हो. थँक्यू. हॅलो हॅलो. एक चेंडूमध्ये नितीन आपण 11 धावा आलेले आहेत. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण देऊ शकतात, आपण घेऊ पण शकतो विपक्ष. सनी यांनी जर 2 गडी बाद केले तर आपण कमल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश मात्र एक चांगली फलंदाजी इथं करताना दिसतो. एक छोटी पण उपयुक्त विनिंग खेळतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघितले तर 32 धावा येत आहेत. 21 धावाच होत्या फक्त. आपण तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर हा चेंडू पुन्हा ऑफ करतो. चेंडू यावेळेला हवे ते फलंदाज महेश बॅक टू पवेलियन. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. स्ट्रांगली ये चाहत तेरा मुझ पे चल गया. सायकलला फलंदाज आपण यावेळी बघतोय गुलफाम. नुस्ट्राईकला सावंत. गुलफाम येतात स्ट्राईकला. सरी हा चेंडू पुन्हा खोदून काढतो. चेंडू जातोय तो विकेट रिजन मध्ये. जबरदस्त शतक लोकांवरून चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण बघतोय 34 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. अजून आपण बघितलं तर 9 चेंडूंचा तब्बल खेळ बाकी आहे. सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला म्हणलं गुलफाम. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. जरा टाइमपास खूप होतोय सामन्याला. नितीन साईडला पुल करतो चेंडू तर कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला. एकदा पूर्ण होतं पाहिजे, दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. गुलफाम मात्र 2 ने संघाची धावसंख्या वाढतो. धावसंख्या धाव फलकात 36 धावा. सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर बनला गुलफाम. चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो, व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत चेंडू फील्ड होते. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर बनला श्रावण. जयेश पाटील एक जबरदस्त क्रिकेटर. अतिशय सुरेख चेंडू पाडण्याचा आतमध्ये आला. चेंडू पाठवण्याचा वापर केला. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो मिड विकेट रिजन मध्ये. जबंद चेंडू फील्ड होतोय. 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 39. नहीं खेल सकते ना, वो अनफीड हुआ है ना. नहीं अनफीड है ना. उतर सकते कभी भी उतर सकता है, वैसा कुछ नहीं रहता है. वो अनफीड हुआ है ना. काल बघितलं आपण जलपेशला सुद्धा चेंडू लागल्यानंतर लगेच जलपेश मैदानात फलंदाजीला आला होता 1 ओव्हर नंतर. असं काही नसतं कारण जायबंदी खेळाडू कधी बॅटिंगला उतरू शकतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 39.
अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येत आहे कौदेलन संघाकडून. पण इथं मला तर अनिल प्रयत्न करतोय का पाहायचंय. आज अप्रतिम रीतीने सामने बघायला मिळेल. TPL मध्ये दर्शनीय सामने, प्रेक्षणीय सामने बघायला मिळेल. प्रेक्षकांनी मात्र खूप सामने एन्जॉय केले. प्रेक्षकांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो शेवटच्या सत्रामध्ये. आयोजकांना पण धन्यवाद देतो. TPLच्या आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा धन्यवाद, आमच्या मंडप डेकोरेशन धन्यवाद, आमच्या DJ मास्टरला सुद्धा धन्यवाद देतो आम्ही. अजय जाधवला सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. आसिफ गोलंदाजी मार्क स्ट्रायकला बनला गुलफाम. सुरेख चेंडू गुडल्यास पण चेंडू टेकअप होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आसिफ तो गुलफाम. चेंडू कारपेच्या मध्ये खोदून काढतो. चेंडूला लॉंगॉनच्या मध्ये येतो. लॉंगॉनचा खेळ येतो. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. एकच 10 मिनिटे धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते 40 धावा. पाच गडी बाद आपण बघतोय. धावसंख्या 40 धावा. आसिफ गोलंदाजी मार्क स्ट्रायकला बोला गुलफाम. हा चेंडू लॉप केलाय. चेंडूला चेंडू थोडं लॉंगाच्या डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट. गुलफामच्या बॅटमधून एक षटकार येतोय. तब्बल 11 धावा दिल्या आहेत. म्हणजे आसिफने 4 चेंडू अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 मोठे फटके आले. पाचच्या 2 चेंडू मध्ये जर रीतीने धावा आल्या, अजून एकाच षटकार चौकार, तर मात्र एक चांगलं टार्गेट सेट होणार आहे. लॉक केला चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट. 17 धावा येतात 5 चेंडू मध्ये. थँक्यू. अंतिम चेंडू 17 धावा देतोय आसिफ. पहिला चेंडू सुरेख फेकला होता. दुसरा चेंडू ते 1 धाव, पण त्यानंतर मात्र आसिफ चांगली गोलंदाजी करत नाहीये. आसिफ श्रवण पुन्हा ऑन साईडला भिरकावून देतोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट.
म्हणजे आपण बघतोय गडी बाद झाले ते म्हणजे आपण तर 5 गडी बाद 62 धावा 63 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजे आपण बघितलं तर गावदेवी इलेव्हन संघाला पाहिजे. गावदेवी इलेव्हन संघ हे लक्ष्य पार करतो की स्टार इलेव्हन संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू आहे ऐकणार आमचे साथी समालोचक नितीन गायने ना. धन्यवाद बाळू. 63 धावांचं लक्ष्य आहे. 12.60च्या सरासरीने धावा कुठाच्या आहेत. 63 धावांचं लक्ष्य बघा. धावा 5 गडी बाद फक्त 21 होत्या स्टार इलेव्हन संघाच्या. मात्र त्यानंतर कमबॅक केलं या संघाने. खराब क्षेत्ररक्षण केलं गावदेवी इलेव्हन संघाने. काय काय लिहू त्रेसष्ट धावांचं लक्ष. चला सलामी जोडी पाठवायची गावदेवी संघ. जास्त वेळ घेऊ नका. 63 धावांचं लक्ष आहे. कितीचं टार्गेट आहे? 63. चला 63 धावांचं टार्गेट आहे. यातून जिंकणारा संघ फायनल मध्ये स्वर्गीय मंगेश इलेव्हन संघावर फाईट करेल आजच्या सामन्यात. म्हणजे यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. सलामीची जोडी आपण बघतोय अनिल आणि पशु. त्रेसष्ट धावांचं लक्ष आहे ते म्हणजे गावदेवी इलेव्हन संघासमोर स्टार इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी असताना 62 धावा कुठल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष आहे. सामना सुरू होतोय. सेमी फायनलचा सामना आपण बघतोय. फायनल मध्ये आपण बघतोय स्वर्गीय मंगेश इलेव्हन संघाने अंतिम फेरी गाठली आहे. सुमित काळन सुद्धा आलेले आहेत. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. बघा 63 धावांचं लक्ष आहे. सामना इथे सुरू होतोय. स्ट्रायकेटला फलंदाज आपण बघतोय अनिल. 9 सेकंडला पशु आणि गोलंदाज आहे अजय. चला सामना सुरू करायचा आहे. अजून एक सामना शिल्लक आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू स्टॅमिंग स्ट्रोक आहे. विलास चेंडूला फील्ड करतायत. 2 धावाने आपलं खातं करतोय अनिल. 63 धावांचं लक्ष. त्यामुळे पॉवर प्लेच्या 2 षटकात धावा कुटाव्या लागतील जास्तीत जास्त. गोलंदाज अजय. अजय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्टॅकेटला फलंदाज अनिल. यावेळेस मात्र अनिल चेंडू भिरकावून दिलाय. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू सीमा पार. पहिला संघर्ष चौकार अनिलच्या बॅटमधून. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 6 धावा आपण बघतोय. धावपलकरी स्पर्धा आपण बघतोय. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग चोळेगाव 2017.
यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. नॉकऑफच्या मधून क्षेत्ररक्षक आहे विलास. चांगलं क्षेत्ररक्षण होतं विलासचं. फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 7. या स्पर्धेसाठी आपण बघतोय आम्हाला ज्यांनी टी शर्ट दिले ते म्हणजे सुभाष पाटील साहेब. त्यानंतर या स्पर्धेसाठी चषक आपण बघतोय साई शिवाजी शेलार. त्यानंतर या स्पर्धेसाठी सहकार्य विद्यमान नगरसेवक विनोद जयराम काळन. त्यानंतर विद्यमान नगरसेविका खुशबूताई चौधरी. त्यानंतर ज्यांनी आम्हाला इथे पाण्याची व्यवस्था करून दिली ते म्हणजे विजय म्हात्रे ठाकूरपाडी. त्यानंतर दिनेश सोरकादे दावडी यांच्याकडे 24 मेडल. जो संघ अंतिम फेरीमध्ये 2 संघ असतील त्या दोन्ही संघांना मेडल दिले जातील. त्यानंतर समीर सत्यवान चौधरी यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट. चेंडू ट्रबल त्या टिप्स केल्या रिझल्टमधनं. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडं 4 धावांसाठी. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये 11 धावा. त्यानंतर जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. शैलेश भैरव यांचे सहकारी. त्यानंतर ओमसाई डीजे यशवंत शेलार खंबालपाडा पंच वाईट चुकून करत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 12. ओमसाई डीजे खंबालपाडा यशवंत शेलार सुजित शेलार विजय ठाकूर सोनारपाडा. सर्व मान्यवरांचं आम्ही आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अजय. यावेळी चेंडू ट्रॅव्हल शॉट इष्टरक्षक होते मागे. थर्ड रिझन मध्ये कट करण्याचा प्रयत्न केला मात्र इष्टरक्षक हातात चेंडू होते. सिकंदरच्या हातात निर्धाव षटकाची समाप्ती. कालच्या दिवसा आपण म्हणजे जुवेलीच्या मैदानामध्ये निलेश कापसे वाडेकर संघाचा ज्याला नॅनो कार मिळाली मॅन ऑफ द सिरीज. 142 धावा कुठल्या होत्या निलेश कापसे त्या स्पर्धेमध्ये. याच्यामध्ये चेंडू ट्रबल होतोय सीमा पलीकडं. गोलंदाज मिक्की चोळेगाव एंडकडनं. पहिला चेंडू हा भिरकावून दिला अनिलने डीप मिड विकेट क्षेत्रामधला. चांगलं क्षेत्र शोधे बघा मात्र इथे 3 धावा मिळत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 19 धावा धावपलकर. पहिल्या चेंडूवरती मिकीच्या 3 धावा आहेत. पहिल्या सभेत चांगली गोलंदाजी होती मिकीने. बघा चांगलं प्लेसमेंट आपल्या बघा मिळते. फलंदाज पशुकडनं फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 19 धावा. धावसंख्या 20. मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 21 धावा धावपलकर. स्वतः चेंडू भिरकावून दिलाय मिड ऑफच्या डोक्यावर लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी.
धावसंख्या 29. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू आहे बघा. धावसंख्या 29. चांगली फलंदाजी आपल्या बघा येते गावदेवी 11 संघाकडनं. यावेळेस मात्र आखून टप्प्याला चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्टबद्ध चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 2 षटकार समाप्तीची धावसंख्या आहे ती 33. अरे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे गावदेवी संघाला. 18 चेंडू 30 धावांची अजून गरज आहे. तिसरं षटक येते गोलंदाज अजय. 18 चेंडू 30 धावांची अजून गरज आहे बघा. सामना खुल्ला गेला मी म्हणा अनिल आणि पशुने 63 धावांचा पाठला करताना. यावेळेस मात्र चेंडूला भिरकवली दिलाय. स्टॅविंग स्ट्रोक चेंडू ट्रबल होते लॉंग ऑफ रिझन मध्ये. फक्त सिंगल. 17 चेंडू 29 धावांची अजून गरज आहे. धावसंख्या ती 34. गावदेवी 11 सगळी धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. सतरा चेंडू 29 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज अजय यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक सिकंदर येत आहेत. 1 धाव. 1 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या ती 35 धावा. 16 चेंडू 28 धावांची अजून गरज आहे. सोळा चेंडू 28 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज अजय यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 41. 22 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र खराब गोलंदाजी आपल्या बघावी ते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 42. 21 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावांची गरज आहे 21. अरे जरा पाठी असता काय झाली असते. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ठरवतोय. फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 43. 20 धावांची अजून गरज आहे. गावदेवी संघाला येणारे 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत
झुंज देतो तो म्हणजे स्टार 11 संघ. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. मिस्टर हॅमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. पशु बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद डीजे. 13 चेंडू 20 धावांची गरज. यावेळी साधा चेंडू भिरकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिस्प्ले लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फक्त सिंगल षटक समाप्त होतोय. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची अजून गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. येणारे 2 षटक आणि 19 धावांची गरज. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या ऐसे अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे हट जाएगी. 9 चेंडू 12 धावांची गरज. बघा षटकाराने समीकरण बदलते पूर्णपणे. मोनू हा फलंदाज आणि सामना गावदेव 11च्या बाजूला शिकवतोय. यावेळी सातारा रिव्हर्सचा वापर केला होता. फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 52. 8 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे अजूनही गावदेवी संघाला. आठ चेंडू 11 धावांची गरज. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय.
डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधनं 6 धावा. पाच धावांची अजून गरज आहे. 7 चेंडू. सिरीज नाही. अरे किती केलाय? सिंगल सिंगल केलाय. 2 6 आणि 1 4 आहे. कोण? आणि सिंगल सिंगल केलाय. 5 विकेट पहिल्या मॅचला. एक बॉलर जाईल. 6 चेंडू 5 धावांची गरज. बॅट्समन असले कितीचे हारतो? बॅट्समन असले कितीचे हारतो? सुद्धा चालू शकतात. रवी खाडे कुठे? सारे 11 वाल्यांचं कुठे गेलं? 6 चेंडू 5 धावांची गरज. त्यांची विकेट जास्त आहे अशी. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज आपण बघतोय विलास. 5 चेंडू 5 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघा मिळते. विलास अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 5 धावांची गरज. चार चेंडू 5 धावांची गरज आहे. गावदेवी संघाला बघा. गावदेवी संघ थोडासा बॅकफुटवर येतोय. 2 चेंडू विलासने अप्रतिम टाकलेत. यावेळेस मात्र भिरकावून देतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सीमा पार. 4 धावांची गरज. 4 धावा. एका धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3. गावदेवी संघ या स्पर्धेत उंच भरारी घेत नाहीये. फलंदाज बाद. 2 चेंडू एका धावेची गरज. I am a disco dancer. I am a disco dancer. तरी गावदेवी संघ सामना जिंकेल बघा. 2च विकेट गेलेत. तुम्ही सामना जिंकला अनिल तुमच्या संघाने. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले तरी गावदेवी संघ सामना जिंकतोय. यशमाचा चेंडू भिरकाव दिलाय आणि गावदेवी संघ फायनल मध्ये पोहोचतोय आणि स्टार 11 संघ या स्पर्धेत बाहेर जातोय. त्यामुळे संदीप सुद्धा थोडेसे नाराज होत आहेत. संघ बाहेर गेला या स्पर्धेत. संदीपचा संघ या स्पर्धेत बाहेर जातोय. आणि या सामन्याचा मानकट होतोय तो म्हणजे
या सामन्याचा मानकरी होतो तो म्हणजे पशु मॅन ऑफ द मॅच, कारण की पशुने गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली होती आणि फलंदाजी करत असताना 22 धावा सुद्धा केल्या होत्या. तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर पशु. योगेश तळेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय पशु या खेळाडूला. या पशु लवकर. जरा समोर यायचं बघा, युट्यूबवर दिसाल तुम्ही. ललित पाटील यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला योगेश तळेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक सुद्धा करूया. मेगा फायनलचा सामना स्वर्गीय मंगेश 11 वर्सेस गावदेवी 11.